पुढची बातमी पाहूया। कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी विरोधकांनी आंदोलन सुरू केलंय। राज्यामध्ये खरेदी केंद्र कमी आहेत असा आरोप अंबादास दानवे यांनी केलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। कापूस आणि सोयाबीनच्या भावाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये प्रलंबित आहे। सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराज आहे, तर कापसाला देखील अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडे कापूस पडून आहे आणि त्या दोन्ही पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी विरोधकांनी आंदोलन सुरू केलंय। राज्यामध्ये खरेदी केंद्र कमी आहेत आणि त्यामुळे जेवढी खरेदी अपेक्षित आहे तेवढी केली जात नाही शेतकऱ्यांकडून, परिणामी माल पडून राहतो आणि त्यानंतर तो खराब होतो। आणि या पार्श्वभूमीवरती विरोधकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। राज्यामध्ये खरेदी केंद्र कमी स्वरूपात आहेत असं अंबादास दानवे म्हणतात। आपल्या बरोबर सुनील प्रभू सर आहे। सर, आज आंदोलन करताय, शेतकऱ्यांसाठीचं आंदोलन आहे, नेमकं काय विषय? असं आहे की शेतकऱ्यांची फसवणूक हे सरकार करतंय। आज सोयाबीनला भाव नाही आहे, कापसावरती लाल्या लोग आलेला आहे। आपण बघितलं धानाला बोनस या नागपूरच्या अधिवेशनामध्ये या सरकारने जाहीर करायला पाहिजे, पण शेवटच्या दिवशी काहीतरी थातूरमातूर बोनस जाहीर केला जाईल असं सगळं चाललेलं आहे। आज तुम्ही बघता की शेतमालाला भाव नाही आहे आणि त्याचबरोबर खतं जी आहेत त्याच्यावरती GST लावून शेतकऱ्याची पिळवणूक केलेली आहे। हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं। आज बीड आणि परभणीच्या मुद्द्यावर देखील विरोधक घेरणार आहेत असं कळतंय, कशा प्रकारे आज रणनीती आहे? बीड आणि परभणीचा मुद्दा गंभीर आहे आणि आज विधानसभेमध्ये ज्या घटना बीड आणि परभणीमध्ये घडल्या त्या महाराष्ट्राला शोभनीय नाही, त्यामुळे महाराष्ट्रात उद्रेक आहे आणि त्याच्या विरोधात सरकारला आम्ही आज घेणार आहोत। विधान परिषदेसाठी काय अर्ज, आज सभापतींचा अर्ज म्हणतात, महाविकास आघाडीकडून देखील काय आहे का? यावरती देते म्हणून आम्ही महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्यानंतर आपण एकत्रितरित्या हा आम्ही निर्णय घेऊ। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन अरविंद सह अक्षय भाटकर, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।